मी ॲडव्होकेट गीतान गोविंद अक्कनगिरे उदगीर ते कोर्टामध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस करतो. मागील सांगायचं झालं तर हे खरं तर शिबिर मला 20 वर्षापूर्वीच माहिती झालं असतं तर फार मला पण आणि माझ्या पूर्ण जेवढे काही माझ्या ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत, सर्वांना ह्याचा फायदा झाला असता. उशिरा का होईना हे शिबिराची माहिती झाली. आपल्याला देवरूपाने डॉक्टर गोपाळ शास्त्रीजी भेटलेले. खरं सांगायचं झालं तर मला ह्या शिबिराची माहिती माझ्या वडिलांकडून मिळाली. माझे आई वडील दोघंही या शिबिरामध्ये गेल्या वर्षी आले होते. त्यांनी नंतर शिबिराचा पूर्ण अनुभव घेऊन उदगीर येथे आल्यानंतर घरी पूर्ण आम्हाला कसं करायचं, काय करायचं थोडीफार माहिती दिली. आम्ही पण त्याचं फॉलो केलं सुरुवातीला. त्यानंतर त्यांनी आळंदी येथे शिबिर केलं. आळंदी येथून शिबिर केल्यानंतर आणखी थोडी त्यात भर पडली. आता एका शिबिरामध्ये सुरुवातीला काही कळत नाही, म्हणजे लक्षात येत नाही, आपण लक्ष देऊन ऐकत नाही किंवा लक्ष देऊन करत नाही. पण दुसऱ्या शिबिरामध्ये आम्हाला त्यांनी सगळं व्यवस्थित कसं करायचं हे सांगितलं आणि त्याचं फॉलो आम्ही पण केलं. आता सकाळी मला 10 वाजता 10:30 वाजता कोर्टात जावं लागतं. 10 ते 5, 6 पर्यंत मी कोर्टात असतो. 10:30 वाजता घरून ज्यूस पिल्यानंतर दुपारी खायचं काय, कसं घेऊन जायचं, कसं डब्यात फ्रेश कसं ठेवायचं, फ्रुट्स वगैरे हे ते याची आम्हाला जास्त माहिती नव्हती. नंतर आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये ते थोडं मोड आलेले वगैरे घेऊन जायचो आणि दुपारी 4 वाजताचं पण थोडंफार मला 2 डबे द्यायचे आई म्हणजे बायको. ते फॉलो केलं. त्याप्रमाणे मला बऱ्यापैकी चांगलं वाटलं. म्हणजे मला सुरुवातीला असा त्रास होता की मी कोर्टामध्ये गेल्यानंतर पोट असं गच्च वाटायचं की कोणती हिअरिंग असली, आर्ग्युमेंट असली की मग ते डोकं दुखायचं किंवा जज साहेबांसमोर आर्ग्युमेंट करते वेळेस मला त्रास व्हायचा. आणि नंतर ते पाणी तहान लागायची फार. पाणी पिण्यासाठी बाहेर यायचं, मग काहीतरी होती भीती वाटायची. पण पोट हलकं असल्यामुळं मनाला शांती लाभते आणि त्यामुळं आपल्याला पुढे जे काही करायचं आहे ते आपण उत्स्फूर्तपणे एकदम असं जोशमध्ये करतो. आणि त्यामुळे मला असा फायदा झाला की मी तेव्हापासून असं फ्रेश वाटते मला की कुठेही समजा केलो. आता मी शेताकडे गेल्यानंतर पानं आणणं करणं, नंतर रोज ज्यूस पिणं, हे आमचं 6 महिन्यापासून मागे चालू. कधी कमी जास्त होतं, आता त्याला काय करणार. आता शिबिरला पाठवायचं कारण असं की मी सुरुवातीला म्हणलं बाबा मला शिबिर करायचं नाही आहे, आपण फॉलो करतोय. पण आमचे वडील म्हणले की आता सुरुवातीला खरं मला तर हे जे इनिमा नंतर आपलं हे जे नीती हे आपण म्हणजे आम्ही कधी तर करायचो तर करायचं नाही, पण हे फक्त खायचं फॉलो करायचो आधी. पण शिबिरामध्ये आल्यानंतर ते कंपल्शन होतं. आता इथं आल्यानंतर सुरुवातीपासून खाणं वगैरे सगळं इथंच असल्यामुळं मग ते बाहेरचं काहीच खाल्लं नाही. 7 दिवस इथं आम्ही लॉस करून राहिली. सकाळी 8 वाजता यायचं, संध्याकाळी 8ला जायचं. बरेच लोक चहा प्या म्हणून घरी गेल्यानंतर आता पाहुणे इथं आहेत आग्रह करतात, पण त्यांना बिलकुल आम्ही टाळलो की बाबा आम्हाला चहा नाही, कॉफी नाही, आम्हाला काहीच तुम्ही देऊ नका, आम्हाला तिथे जेवायला आहे. तर शिबिरामध्ये यायचा अनुभव असा की हे आध्यात्मिक शिबिर. आता खरं तर आध्यात्मिक आपण तरुण आहे किंवा आम्हाला ते ऍक्च्युली सांगायचं झालं तर थोडं अध्यात्मापासून आम्ही दूर असतो. कारण घरचं पूर्ण सांभाळणं करणं याच्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळं पूजा पण आपण आता बरेच जण करतात, पण बऱ्याच जणांना पूजा सुद्धा करायला वेळ नसतो. पण या शिबिरामुळे थोडं देवाच्या जवळ जाता आलं आणि आपल्याला सांगायचं असं वाटतं की गोपाळ शास्त्री जे डॉक्टर साहेब आहेत हे देवरूपीच आहेत आपल्यासाठी. यांच्यामुळं माझ्या तर पूर्ण जीवनाला बदल घडला असेल समजतो. तर आपणही या शिबिराचं जसं काही पूर्णपणे फॉलो आहे ते करावं आणि मी पण पुढे पूर्णपणे करत राहील. आणि पुढचे काही शिबिर असतील या शिबिरामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासहित दुसरे आणखी कोणी मित्र कंपनी असेल यांना आपण सामील करून घ्यावं. आणि यानंतर कधीही आम्ही केलोगुरकर साहेबांना अशी विनंती म्हणजे हे करतो की पुढे कधीही ह्या शिबिरासंदर्भात किंवा या अध्यात्मिक साधक म्हणून पूर्ण वेळ मी देणार आहे आणि यांच्यासोबत पूर्ण वेळ मी देणार आहे आणि सोबत राहणार आहे. कुठलंही कधीही काम असो यांनी मला आवाज द्यावं, मी याला तयार आहे.
या शिबिरामध्ये येण्यासाठी मला माझे वडील गोविंद अक्कनगिरे, आई सत्यशील अक्कनगिरे, तहसीलदार साहेब प्रसाद कुलकर्णी, आबा रेड्डी, केलुरकर साहेब आणि नितीन चांबडे यांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी एक नवीन अनुभूती मला आणून दिली. ठीक आहे, धन्यवाद.